नगर परिषद नगरपालिका निवडणुकाचा आज निकाल आहे। आपल्यासोबत भाजप नेते अतुल सावे आहेत। सर, जोरदार प्रचार झाला नगर परिषदांमध्ये, अक्षरशः इतका उच्चांक प्रचाराचा गाठला हा असा कधीही पाहिला नव्हता। काय दिसतं यशाचं चित्र? या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे महायुतीचेच असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील। कारण की माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सगळीकडे प्रचार अतिशय उत्साहात आणि जोरात आम्ही केलेला आहे। शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्ही नंबर 2 वर राहणार, भाजप नंबर 1 वर राहील असं चित्र दिसतंय। 100% भारतीय जनता पार्टी 1 नंबरला असेल, 2 नंबरला माननीय शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची आणि 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटचे, असे तिन्ही लाईनमध्ये आमचेच मित्रपक्ष, आमचीच महायुतीची सरकार। उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवारांचं राष्ट्रवादी यांना स्थानच देईना तुम्ही। आता तुम्ही बघितलं असेल उबाटाची किती वाईट परिस्थिती आहे। त्यांनी काल रशीद मामू म्हणून माजी महापौर, ज्यांनी सभागृहामध्ये वंदे मातरमला विरोध केला, ज्यांनी पाकिस्तान की जय म्हटला, अशा ह्या माणसाचा, अशा या व्यक्तीचा त्यांनी प्रवेश करून दिला। म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे की आज उबाटाला ही परिस्थिती आलेली आहे। हेच पराभवाचं कारण असेल। 100% त्यांनी ज्या दिवशी काँग्रेसची युती केली त्या दिवशीपासून त्यांचा उतरता काळ सुरू झालेला आहे। ठीक आहे, म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे। 100%। हे होते अतुल सावे आणि स्पष्टपणे सांगतायत की नंबर 1 चा पक्ष आम्हीच असू आणि नगर परिषदांमध्ये आम्ही विजय मिळवणार। आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरेंची, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही चित्रात दिसणार नाही असंही ते स्पष्टपणे सांगताय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।